देशाला 80 वर्ष झाली. देश विकासाच्या वेगाने धावतोय. मुंबई वडोदरा एक्सप्रेसवे, बुलेट ट्रेन सारखे महाकाय प्रकल्प उभे राहत आहेत. मात्र पालघरच्या वाढीव गावाला आजही सुरक्षित रस्ता नाही. शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना चक्क रेल्वे रुळावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. स्वातंत्र्याच्या 80 वर्षानंतरही गावकऱ्यांच्या वाट्याला रस्ता नाही. मग हा विकास नेमका कोणासाठी? पालघरच्या राजकारण्यांनो, लोकप्रतिनिधींनो, तुम्ही नेमके विधानसभेसह लोकसभेत नेमकी सत्तेची भूमिका कधी मांडणार? पालघर जिल्ह्यात विकासाच्या गगनभरारीच्या घोषणा होत असताना दुसरीकडे आजही एका गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. पश्चिम रेल्वेच्या सफाळ आणि वैतरणा रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या पालघर तालुक्यातील वाढीव गावातील विद्यार्थ्यांचा दररोजचा हा जीवघेणा प्रवास आता थेट देशाच्या पंतप्रधान आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलाय. सुरक्षित रस्ता नाही, पूल नाही आणि गावाला जोडणारी सक्षम सुविधा नाही. त्यामुळे शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना रेल्वे मार्गालगतून तर काही वेळा थेट रेल्वे रुळांवरून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय आणि विद्यार्थ्यांनी देखील केलाय. विद्यार्थ्यांनी या धोकादायक प्रवासाचा व्हिडिओ तयार करून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मदतीचे आवाहन केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून पालघरच्या विकासाच्या दाव्यांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. पावसाळ्यात तर या विद्यार्थ्यांच्या अडचणी आणखी गंभीर होतात. चिखल, पाणी, खराब रस्ते आणि वाहतुकीची अपुरी साधने यामुळे शाळेत जाणे म्हणजे अक्षरशः जीवाशी खेळ ठरतोय. सुमारे 4000 लोकसंख्या असलेल्या वाढीव गावाला आजही सुरक्षित जोड रस्ता आणि आवश्यक पूल उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. एकीकडे मुंबई वडोदरा एक्सप्रेसवे, बुलेट ट्रेन, रेल्वे कॉरिडॉर यांसारखे मोठे मोठे प्रकल्प वेगाने उभे राहत आहेत. देश स्वातंत्र्याच्या अमृतकाळ पार करून पुढे जात असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र वाढीव गावातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी सुरक्षित रस्ता मिळत नसेल तर या विकासाचा लाभ नेमका कोणाला मिळतोय, असा सवाल आता ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. पालघरचे खासदार आणि बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विलास तरे यांच्याकडून या प्रश्नावर पाठपुरावा सुरू असल्याचं सांगितलं जात असलं तरी प्रत्यक्षात सुरक्षित मार्ग आणि पूल कधी उभारला जाणार हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. वर्षानुवर्ष पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले जाते, मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होणार असा सवाल विद्यार्थ्यांसह नागरिक करतायत. एखादी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होण्याची वाट पाहणार का, की त्याआधीच विद्यार्थ्यांचा आणि ग्रामस्थांचा हा जीवघेणा प्रवास थांबवणार? वाढीव गावातील विद्यार्थ्यांनी आता थेट पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना साथ घातली आहे. त्यामुळे प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने या गावाची पाहणी करून सुरक्षित पूल, रस्ता आणि पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. विकासाच्या मोठ्या मोठ्या प्रकल्पांसोबतच सामान्य नागरिकांच्या सुरक्षित प्रवासाचा अधिकारही तितकाच महत्वाचा आहे. वाढीव गावातील विद्यार्थ्यांचा हा जीवघेणा प्रवास नेमका कधी थांबणार हाच प्रश्न आता पालघर जिल्ह्याच्या विकासाच्या दाव्यांसमोर उभा राहिलाय. माननीय भारताचे पंतप्रधान मोदी साहेब, तुम्ही तर संपूर्ण टीव्हीवर म्हणतात की मुले भारताचे भविष्य आहेत. मग आमच्या वयाच्या मुलांना शिकण्यासाठी एक साधा रस्ता का नाहीये? सरकारला असं वाटतं की आमच्या वडिलांनी फक्त आम्हाला वाचवण्याचेच कामधंदे सोडायचे. माझे नाव सोहेल सुनील चौधरी. मी रोज शाळेत जाताना पाठीवर दप्तर तर घेतोच, परंतु मनात कायम एक मृत्यूची भीती असते. कारण आम्हाला शाळेत जाण्यासाठी एक साधा रस्ताच नाहीये. त्या रोज जीव घेणाऱ्या रेल्वे ट्रॅकवर आणि पुलावर आम्हाला रोज चालत जावं लागतं. म्हणून मागून एखादी एक्सप्रेस आली की आमचा थरकाप उडतो. देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही संपूर्ण देशात मोठे रस्ते, बुलेट ट्रेन आणल्या ना, मग आमच्या नशिबात फक्त मृत्यूचा ट्रॅक का? आम्हाला आमच्या हक्काचा रस्ता द्या.